नमस्कार मित्रांनो, तोही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पोलीस आलेले असतात आणि अंजलीचं जे काही म्हणणं आहे या ॲक्सिडेंटबद्दल आणि तिने जे काही सांगितलेलं आहे ते तिचं सगळं काही लिहून घेत असतात. त्यावेळेला मग आता तिचं जे स्टेटमेंट असतं ते लिहित असताना अंजलीला ते म्हणतात की मॅम तुम्ही बोला. तेव्हा अंजली म्हणते की हो, मी ज्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे त्यांची पत्नी राजेश भोसले, ॲडव्होकेट राजेश भोसले यांची मी पत्नी आहे आणि गेले काही दिवस ते खूप टेन्शनमध्ये होते आणि त्या टेन्शन मागचं मुख्य कारण म्हणजे माझी वहिनी ईश्वरी अर्णव राजे शिर्के. मला असं वाटतंय की हा अपघात तिच्यामुळेच झालेला आहे. कारण माझ्या नवऱ्यावर तिने काही गेले दिवस नको नको ते आरोप करत होती आणि ते त्या स्ट्रेसमधून जात होते आणि बहुतेक त्या स्ट्रेसमध्ये त्यांचा हा अपघात झालेला आहे असं मला वाटते. त्यामुळे मी अशी स्टेटमेंट देत आहे की यामध्ये जर काही घातपात असेल तर तो माझ्या वहिनीमुळे झालेला आहे असं ती सगळं बोलून दाखवते. तेव्हा मात्र अर्णवला खूप राग आलेला असतो. त्यावर आता हे सगळं ईश्वरीच्या बाबतीत विरोधात ऐकताना अर्णवला खूप राग येत असतो. तो लगेच बोलतो की ताई, हे काय बोलतेस तू, तुला तरी कळतंय का? तेव्हा ती म्हणते की हो, बरोबर बोलतीये मी. ती म्हणते की हे जर सगळं झालं असेल ना, तर हे हिच्यामुळे झालं असेल असं मला वाटतं. अर्णवला या सगळ्याचा खूप राग आलेला असतो. तेव्हा अर्णव तर पोलिसांच्या समोर म्हणतो की प्लीज तुम्ही ही जी काही म्हणते ना, ते अजिबात मनावर घेऊ नका, कारण तिला ह्या सगळ्या प्रकरणाचा खूप धक्का बसलेला आहे आणि खरं तर तिने हे जे सगळं काही केलं आहे ते अगदी मनापासून केलेलं नाही आहे. तिच्या बोलण्यावर प्लीज तुम्ही जाऊ नका. अर्णव तिला म्हणतो की ताई प्लीज तू असं काही चुकीचं बोलू नको, असे कोणतेही स्टेटमेंट देऊ नको ज्यामुळे प्रॉब्लेम होईल. तेव्हा मग ती म्हणते की का, ईश्वरीचं नाव घेतलं तर तुला इतका राग का आला? म्हणजे तिनेच हे सगळं घडवून आणलं ना, तिनेच तर इतके दिवस त्यांना भडकावलं होतं, म्हणजे त्यांच्या विरोधात तुमच्या सगळ्यांना भडकावलं होतं, बरोबर ना? आणि ती पुढे सांगू लागते की इन्स्पेक्टर, इनफॅक्ट आज मी जेव्हा देवळात जायला निघाले होते ना, तेव्हा हे सगळे मिळून ना माझ्या मिस्टरांच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करत होते आणि या सगळ्यामुळे हे सगळं झालेलं असणार असं मला वाटतंय. त्या सगळ्याचंच त्यांना टेन्शन होतं आणि त्याचमुळे हे प्रकरण घडलेलं आहे आणि हे जर माझ्या मिस्टरांना काही झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार ही ईश्वरी असणार आहे. हे ऐकल्यावर आता लगेच अर्णव म्हणतो की नाही इन्स्पेक्टर, असं काही नाही आहे, तुम्ही प्लीज हिचं ऐकू नका. म्हणजे मला माहिती आहे की ही जरा टेन्शनमध्ये आहे, शिवाय ती प्रेग्नेंट आहे त्यामुळे. पण तुम्ही मला ओळखताच ना? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की हो मी ओळखतो, तुम्ही अर्णव राजे शिर्के. अर्णव म्हणतो की बाकीची जी काही प्रोसिजर आहे शिर्के तुम्ही कंप्लीट करून घ्या यांच्यासोबत, इन्स्पेक्टर साहेबांसोबत. आमच्या घरामध्ये ज्या काही अंतर्गत वाद चालू आहेत त्यामुळे हे सगळं चालू आहे इन्स्पेक्टर, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, सगळं काही होईल व्यवस्थित. आता त्यानंतर डॉक्टर तिथे आजूबाजूला फिरतच असतात आणि नर्सही असतात, परंतु अंजली काही थांबत नसते. ती तिथून निघून जात असतात आणि इन्स्पेक्टर देखील शिर्केशी पूर्ण प्रोसिजर करायला जातात. पण अर्णव ताईवर ओरडतो, ताई व्हॉट्स गोईंग ऑन? अगं हे काय करते, मला तर कळत नाही आहे, तू सगळ्यांसमोर ईश्वरीचं असं नाव कसं घेऊ शकते? तिने हे सगळं केलं आहे हे तू का म्हणू शकतेस? तेव्हा मग ती म्हणते की मग कोणामुळे कोणामुळे घडलं हे सगळं, सांग ना मला. तेव्हा आजी तिला शांत करते आणि म्हणते की इथे बस, गप्प बस अंजली, डोकं शांत ठेव, त्यापुढे तुला काही समजणार नाही. नंतर मग इथे आता आई विचारत असते की नमो अगं काय झालं, आकाशरावांचा फोन आला की नाही? तेव्हा ती म्हणते की नाही ना, अगं अजून फोन नाही आहे, मी पण वाटच बघत आहे. मला तर ते म्हणाले होते की तू तू आणि मी दोघं मिळून बाबांना फिजिओथेरपीला नेऊन या, पण मग काय झालं काय माहिती, अजून त्यांच्याबद्दल काहीच समजलेलं नाही, त्यांचा काही अजून निरोपही नाही. तेवढ्यातच आता दरवाज्यावरती तो जो मोहनभाईंचा मुलगा येणार असतो तो आलेला असतो आणि तो आल्याबरोबर समोरच उभा राहतो. आता तो आल्याबरोबर आवाज देतो की हॅलो, आहे का कोणी आतमध्ये? तेव्हा मग आता समोरच नम्रता येते आणि म्हणते की कोण कोण पाहिजे आपल्याला? तेव्हा तो म्हणतो आपल्याला? इतकी मोठी फॉर्मॅलिटी काय ब, इतकी फॉर्मॅलिटी कधीपासून करायला लागलीस? तेव्हा ती म्हणते की मला समजलं नाही कोण आहेस तू नक्की, म्हणजे मला कळलं नाही, मी ओळखलं नाही तुला. तेव्हा तो म्हणतो की मी तर ओळखलं आहे तुला, नमे ढमे काय गं? तेव्हा लगेचच ती पण ओळखते की हां ढबू तू. आणि मग ती आतमध्ये त्याला घेते आणि दोघंजणी एकमेकांना ओळखायला लागतात. शुभू ढबू, अरे आत्ता ओळखलं मी तुला. तेव्हा मग लगेचच नम्रताला आई म्हणते की अगं हो, हा येणारच होता, मी तुला सांगायलाच विसरले होते. तर इथे आकाश मात्र टेन्शनमध्ये असतो, अरे बापरे इतका वेळ झाला मी नम्रताला अजून कॉलही केलेला नाही आहे. पण त्या सगळ्या टेन्शनमध्ये तो लावण्याचं विसरून गेलेला असतो फोन. तेवढ्यातच इथे अंजली ही सगळे विचार करत बसलेले असतात. ईश्वरी पण शांत अर्णवला अगदी साथ देत असते, कारण की त्याला खूप या सगळ्याचा त्रास होत असतो. ईश्वरी ही अशी टेन्शनमध्ये असते आणि अर्णव ईश्वरी एकत्र आहेत हे पाहून मात्र अंजलीला खूप राग येत असतो.
आता अंजलीला काही राहत नसतं. ती सारखी उठून उठून मागे जात असते. ऑपरेशनच्या रूमकडे जात असते. सगळीकडे जाऊन जाऊन सारखी बघत असते. तेव्हा डॉक्टर बाहेर आल्याबरोबर लगेच अंजली पुढे जाते आणि त्यांना विचारते की डॉक्टर मला सांगा ना नेमकं काय झालेलं आहे? सगळं ठीक तर आहे ना? तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात की हे बघा मॅडम, आमचं काम चालू आहे त्यामुळे आम्ही आता काही सांगू शकत नाही. तेव्हा अंजली म्हणते की प्लीज डॉक्टर असं करू नका ना. तुमच्याशिवाय ना माझा इथे कोणावरही विश्वास नाही आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही मला जे काही असेल ना ते सांगा. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही प्लीज सांगा. तेव्हा मग आता डॉक्टर म्हणतात की हे बघा, आता तरी आम्हाला त्यांना ऑपरेशनसाठी घ्यायचं आहे आणि एवढी एक गोष्ट लक्षात घ्या की ऑपरेशन सक्सेसफुल झालं तर सगळं व्यवस्थित होईल, पण नाही तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. आता तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांना आता ऑपरेशननंतर रक्ताची गरज भासू शकते. त्यामुळे लवकरात लवकर रक्त रेडी ठेवायचं हे आपलं काम आहे. तेव्हा अंजली म्हणते की मला सांगा ना, काही मोठं क्रिटिकल झालं आहे का? सांगा, मी आणि माझं बाळ एकदम स्ट्रॉंग आहोत. आम्ही सहन करू शकतो. तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की हे बघा मॅम, आता तरी मला एवढंच सांगता येईल की मला ऑपरेशनला त्यांना घ्यायचं आहे. प्लीज तुम्ही कॉपरेट करा आणि वेळोवेळी आम्ही तुम्हाला अपडेट देत राहूच, पण तुम्ही प्लीज थांबा. असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात. आता अंजलीला खूप टेन्शन आलेलं असतं. ऑपरेशन करायचं म्हटल्यावर खूपच मोठी काहीतरी गोष्ट असू शकते, म्हणूनच ती घाबरलेली असते. तेव्हा आता अंजली ही ईश्वरीकडे बघते आणि म्हणते की वा, हे सगळं पाहून तुम्हाला खूप मनातल्या मनात आनंद झाला असेल ना? डॉक्टर काय बोलले ते ऐकून तुम्हाला आवडलंच असेल ना सगळं? हे जे काही झालंय यांच्याबरोबर याचीच तर वाट पाहत होतात ना तुम्ही, बरोबर की नाही? तेव्हा मामी मात्र खुश होत असते. ती म्हणते की वा, आता इतकी मोठी ठिणगी लागलेली आहे अंजली, या ईश्वरीला ना आताच्या आता तू घराबाहेर काढ. अंजली म्हणत असते की बघितलंस ईश्वरी, तू त्यांच्यावर नको नको ते बिनबुडाचे आरोप केलेत, त्यामुळे काय झालंय कळलं का? बघ त्यांना किती त्रास होतो या सगळ्याचा. अगं जीवन मृत्यूशी झुंजत येत आहेत ते. इतकं मोठं ऑपरेशन होणार आहे आता त्यांचं, पण काय होणार आहे कसं होणार आहे हे काहीच सांगता येत नाही आहे. आता मी काय करू मला सांग? माझा नवरा असा त्रासामध्ये आहे, कोणाला आणि काय सांगू मी? तेव्हा अंजली म्हणते की काय ईश्वरी, आता तुला काय म्हणायचं आहे? जे हवं ते साध्य झालं आहे ना, आता तुम्हा दोघांना तर आनंद झाला असेल ना? अगदी घरामध्ये सगळं करत असाल तुम्ही, आनंदाने पेढे वाटाल. पण लक्षात ठेव, जर यांना काही झालं ना तर माझ्यापेक्षा दुसरं वाईट कोणीही नसेल. तुला ईश्वरी मी ठेवणार नाही, सांगून ठेवते. तुला मी नक्कीच जेलमध्ये पाठवणार, म्हणजे पाठवणारच खडी फोडायला. तुझं ना अजिबात मी ऐकून घेणार नाही. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ताई प्लीज थांब, असं स्वतःला त्रास करून घेऊ नको. तेव्हा ती म्हणते की का का नको त्रास करून घेऊ? आताच या केसचा निकाल लागून जाऊन दे. आजी तू जज बन आणि मी ना यांच्या विरोधात लढते केस आणि याच्या अगेन्स्ट लढते ईश्वरीच्या. आणि जज साहेब, हे जे काही झालं आहे ना, माझ्या नवऱ्याचं ॲक्सिडेंट झालं आहे, हे सगळं या बाईमुळे, ईश्वरीमुळे झालेलं आहे. आणि तिने माझ्या नवऱ्याला हा त्रास दिला ना, त्यामुळे हा अपघात झाला आहे. पण त्यांचा हा अपघात होण्याच्या मागे फक्त ही आणि हीच कारणीभूत आहे आणि त्यामुळे हिला लवकरात लवकर काय ती शिक्षा व्हावी. तेव्हा मग आजी म्हणते की अगं अंजली प्लीज जरा थांब, शांत हो. तेव्हा ती म्हणते की आजी तू मला शांत करतेस, पण तुला कळतं आहे ना की समोर काय घडतं आहे ते? यांच्या बाबतीत इतकं वाईट वाईट घडू शकतं, पण हे सगळं हिने घडवलं आहे. नाही, हिला मी सोडणार नाही आहे. आजी तू माझ्या बाजूनेच निकाल दे, हिला मी सोडणार नाही आहे. आता अंजलीची ती अवस्था पाहून, ती अगदी वेड्यासारखी करते हे पाहून ईश्वरीला आणि अर्णव सगळ्यांनाच घरात त्रास होत असतो. ती खूपच रडायला लागते. अंजली म्हणते की नाही बघ ईश्वरी, तुला ना मी सोडणार नाही आहे, लक्षात ठेव. जर यांना काही झालं ना तर मात्र तुला मी जेलमध्ये पाठवणारच, लक्षात ठेव चिंटू. मी हिला सोडणार नाही अशी. तेव्हा मग ती अशी रडतच असते. तेव्हा आजी आणि मामी तिला शांत करत एका बाजूला बसवतात आणि म्हणतात की प्लीज अंजू शांत हो, शांत हो. आणि अर्णव पण आता ईश्वरीला शांत करत असतो. ती खूप रडत असते. नंतर मग शुभंकर म्हणतो की काय नमेडमे तुझं सध्या काय चाललेलं आहे? तेव्हा ती म्हणते की काही नाही, माझं क्लाउड किचन असतं, मी तिथे काम करत असते. तेव्हा आता हे ऐकून ती खूपच खुश होतो शुभंकर. मग नंतर सुप्रिया म्हणते की शुभंकर बाकी सगळं ठीक ना इंदोरमध्ये? तेव्हा मग तो म्हणतो की हो एकदम बढिया काका काकू, एकदम मजा आहे. पण आता इथे काम करायला आलो आहे त्यामुळे आणखीनच मजा येणार. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो ना शुभंकर, तुझा ना मात्र लहानपणीचा स्वभाव अजिबात बदलला नाही बरं का. म्हणजे जसा होता ना तसाच अगदी स्वभाव आहे तुझा. तेव्हा तो म्हणतो की हो, ही काय ह्या नमेढमेला पण बघतोय, ही तरी कुठे बदलली, ही जशी लहान होती ना तशीच आहे. एखादी गोष्ट जर या मॅडमच्या मनाविरोधात घडली तर मात्र या मॅडम आकाश पाताळ एक करायच्या. सगळं काही करून या स्वतःच्या मनाला जे काही हवं ते करायचे आणि करायच्याच. तसंच आहे सगळं. तेव्हा मग नमू म्हणते की हो मग, आणि तू तरी काही बदलला आहेस का? तुझं पण त्याचं सगळं तसंच आहे. त्यानंतर मग आता नमू म्हणायला लागते की बाबा बघितलंत ना हा कसा आहे?
तेव्हा मोहन म्हणतात की खरंच तुमच्या दोघांची लहानपणीची नोकझोक पाहिली ना तर तसंच मला सगळं काही आठवतं. लहानपणी पण असेच तुम्ही लोक सगळे नोकझोक करत असायचे. खरंच म्हणजे विचित्रच असायचं सगळं. मजा यायची सगळं. तेव्हा मग आता लगेचच ती म्हणते की बरं मोहनबाई आणि बाकीचे सगळे. तेव्हा तो म्हणतो की अगदी उत्तम उत्तम आहेत सगळे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सुप्रिया म्हणते की हो आता इथे आलायस ना एकदम बिनधास्त राहा, काहीही प्रॉब्लेम नाही. खरंच आता या मुलांना पाहून ना आपले लहानपणीचे यांचे दिवस होते ना तेच आठवले. खरंच खूप मजा आली हा आल्यामुळे नाही का. घरात अगदी नुसतं आनंदाचं वातावरण झालं. तेवढ्यातच इथे आता नमू ही घरच्यांशी छानपैकी गप्पा मारत असते. तर तेवढ्यात इथे आकाशला आठवतं की त्यांनी सांगितलेलं होतं ना मुला मी बाबांना घेऊन जायला येईल फिजिओथेरपीला. पण तो फोन ट्राय करत असतो पण नम्रताचा फोनच लागत नसतो. तिने तिचा फोन हा आतमध्ये तिच्या रूममध्ये ठेवलेला असतो. नंतर मग आता सगळेजण वाट बघत असतात. अर्णव ताईला बघतो तर ताई खूपच त्रासामध्ये असते. तिला ते काही तिथे जमत नसतं. तेवढ्यातच अर्णव हा ताईसाठी नारळ पाणी घेऊन येतो ग्लासमध्ये आणि तिला म्हणतो की ताई हे घे म्हणजे तुला जरा बरं वाटेल, एनर्जी येईल. परंतु ती अजिबात घ्यायला तयार नसते. ती म्हणते की नाही मला अजिबात नको आहे, काही नको, ठेवते बाजूला. तेव्हा आजी आता तिला बघते आणि अर्णवकडे बघते. अर्णव आजीला खुणावतो की प्लीज तू हिला काहीतरी समजव. तेव्हा मग आता आजी म्हणते की हो थांब मी बघते काय करायचं ते. नंतर आता आजी म्हणते की असं कसं चालेल करून अंजली, अगं तू यांचा विचार करते जावई बापूंचा ठीक आहे, त्यांची काळजी वाटते तुला. पण सध्या जर जावई बापू नाहीत तर तुझी आणि बाळाची तब्येत सांभाळणं हे फक्त तुझ्या हातामध्ये आहे ना. त्यामुळे काही कर पण स्वतःची तब्येत जप. ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतील परंतु तुला स्वतःची तब्येत जपणं हे जास्त महत्त्वाचं आहे अंजू. तेव्हा ती म्हणते की आजी मलाही ते समजतंय गं, पण हे जे काही घडतंय ना त्याने मला नको वाटतंय. तेव्हा आजी आता अर्णवकडून तो ग्लास घेते आणि मग ती अंजलीला म्हणते की अंजली ऐकशील ना माझं प्लीज, असं त्रास करून घेऊ नको आणि जावे बापूंसाठी धावपळ करण्यासाठी तुला व्यवस्थित राहायचं ना, घे मग हे पिऊन घे चल. असं म्हणून ती ग्लास घेते आणि तिथून अर्णव आता निघून जातो आणि आजीचं आता अंजू ऐकते. त्याचबरोबर त्या सगळ्या गोष्टी गप्पा या इथे सुप्रियाच्या घरी सुरूच असतात. नंतर अर्णवला काळजी आहे बहिणीची हे आजीला अगदी बरोबर समजलेलं असतं. पुढे शुभंकर विचारतो की मला सांगा काकू की आपली ईश्वरीताई ती कशी आहे, म्हणजे अशीच पहिल्यापासून बडबडी आहे लहानपणापासून तशीच आहे का. तेव्हा ती म्हणते की अरे हो ती तशीच आहे, अगदी बदलली नाही आहे काही. आणि लग्न करून आता सासरी गेली आहे आणि त्यामुळे सासरी गेल्यामुळे आणखीनच तिचं सगळं काही व्यवस्थित सुरू झालं आहे. तेव्हा लगेचच शुभंकर म्हणतो की बाप रे, म्हणजे मला कळतच नाही आहे तिच्या नवऱ्याचे काय हाल झाले असतील, नुसते ऐकून ऐकून बिचारा वेडा झाला असेल. नंतर मग आता शुभंकर हा बोलायला लागतो की मग ईश्वरीताईचा नवरा. तेव्हा ती म्हणते की हो अरे त्यांचं तर बघायलाच नको. इशू आणि तिचा नवरा हे एक वेगळे टोक आहेत. तो एकदम शांत तरी ही नुसती बडबडी. मग लगेच शुभंकर म्हणतो की मग लागलीच वाट त्यांची. तेव्हा ती म्हणते की हां धमेचं काय, हिचं काय चाललंय, हिचं काही लग्न बघताय की नाही. तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते की रे लग्नाचं काय, तिचं लग्न ठरलेलं आहे, साखरपुडा झालाय. हे ऐकल्यावर शुभंकर म्हणतो की बाप रे, म्हणजे हे तर एकदम भयंकरच ऐकायला मिळतंय. काय कोण कोण आहे कोण तो. तेव्हा मग लगेचच ती म्हणते की आकाश पाटील नाव आहे त्यांचं. तेव्हा तो म्हणतो आकाश पाटील, बापरे खरंच बिचाऱ्याचं नशीब खूप खराब आहे. मग त्यावर सुप्रिया हसायला लागते. त्यावर ती म्हणते नम्रता की हे बघा अजिबात तसं काही बोलायचं नाही हा शुभंकर, अजिबात मी ऐकून घेणार नाही. आकाशचं नशीब खूप चांगलं आहे. असं म्हटल्यानंतर आता तो हसायला लागतो आणि म्हणतो की जोक्स पार्ट, पण नक्की काय काय कधी लग्न वगैरे आहे. तेव्हा मग ती काहीच बोलत नाही आणि गप्प बसलेली असते. त्यावर शुभंकर पुन्हा मस्करी चालू करतो आणि म्हणतो की खरं तर काकू मला ना विश्वासच बसत नाही आहे की या नमेढमेचं लग्न होणार आहे. खरंच मला तर एकदम भारी वाटतं ऐकून. त्याचबरोबर आता तो म्हणतो की आकाश हा आता येणार आहे की काय. तेव्हा ती म्हणते की हो अरे ॲक्च्युली येणार होता तो, पण त्याचं काय झालं. तेवढ्यातच तिला आठवतं की अरे बापरे आकाश सर हे मला फोन करणार होते आणि माझा फोन हा रूममध्येच राहिला आहे. बघते मी जाऊन माझ्या फोनवर किती काय फोन आले असतील ते. असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. त्यानंतर मग शुभंकर म्हणतो की खरंच मला तर ना एकदम भारीच वाटतंय, या रमेढमीचं पण लग्न होणार आहे. इथे येऊन येऊन एक एक वेगळंच ऐकायला मिळते. तेवढ्यातच ती फोन बघते आणि म्हणते की आई अगं आकाश सरांचे 10 मिस्ड कॉल्स येऊन गेलेत. बापरे, ते किती फोन करत होते आणि मी पोहे बनवायच्या नादामध्ये सगळं काही विसरून गेली होती. तेव्हा लगेचच तो म्हणतो की पोहे ना कसे बरोबर बनवलेस ना की मीठच जास्त टाकलेस. तेव्हा ती म्हणते की खाऊन बघ मग समजेल तुला. त्यानंतर मग आता तिथे त्यांची पोह्यावरून पुन्हा मस्ती सुरू होते आणि आकाशला तिथून ती फोन लावते. त्यावेळेला आकाश म्हणतो की राकेशचा ॲक्सिडेंट झाला आहे. हे ऐकल्यावर नम्रताला पण धक्का बसतो. ती म्हणते की काय काय खरंच बोलताय का तुम्ही. तेव्हा तो म्हणतो की हो मी आता हॉस्पिटलमध्ये
मग नम्रता म्हणते की बरं ठीक आहे, मी पोहोचते लगेच. आता नमू पण तिथे पोहोचणार असते. आई म्हणते की काय गं, काय झालं, कुठे जायचं आहे तुला? ती म्हणते की आई एक प्रॉब्लेम झाला आहे, त्या राकेशचा अपघात झाला आहे. तेव्हा मग नमू म्हणते की आई मी लगेच जाऊन येते बघून. आणि नम्रता निघून जाते. इथे अर्णव अजूनही टेन्शनमध्येच तसा बसलेला असतो. ईश्वरी म्हणते की हे बघा, मला माहिती आहे सर, या सगळ्याचा तुम्हाला खूप त्रास होतो आहे, पण प्लीज जरा शांत व्हा. तेव्हा तो म्हणतो की नाही मिस इंदोर, मला ना खूप काळजी वाटते आहे, हे सगळं कसं होणार आहे. तेव्हा आता ईश्वरी म्हणायला लागते की हे बघा, मला तुमची चिडचिड करते. तेव्हा मग तो म्हणतो की काही कळत नाही आहे तुला. ताई बघितली ना कशी आरोप करत होती तुझ्यावर. नको नको ते बोलत होती. उगाचच तुझ्यावर नको ते आरोप करण्याची काय गरज होती तिला. हे सगळं घडलंय ते फक्त त्या राकेशमुळेच घडले. मला तर असं वाटतंय ना की त्या राकेशला मी त्यावेळेला कारची चावी दिली पाहिजे होती. निदान तो कारने गेला असता तरी निदान हे टळलं तरी असतं. इतकं मोठं संकट आणि त्यामुळे ताईला होणारा हा जो मनस्ताप आहे तो तरी टळला असता निदान. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा सर, तुम्ही कितीही काही केलं ना तरी ही होनी को कोई टाल नाही सकता. तो कशानेही गेला असता, समजा रिक्षाने गेला असता, बसने गेला असता किंवा दुसऱ्या कुठल्या वाहनाने जरी गेला असता ना, पण त्याचं आता नशिबात जे त्याने लिहून ठेवलेलं होतं ना वरच्याने तेच झालं. त्याचा अपघात होणं हे होनी होती आणि त्यामुळे ते घडलेलं आहे. म्हणून आपण आता त्याला काहीही बोलू शकत नाही. आपण कितीही ते बदलण्याचा किंवा सावरण्याचा प्रयत्न केला तरी ते घडायचं, ते घडणारच होतं. म्हणून सर प्लीज तुम्ही आता ना स्वतःला दोष देणं प्लीज बंद करा. त्याने ना काही होणार नाही आहे, फक्त तुम्हाला मनस्तापच होईल. त्यामुळे प्लीज शांत व्हा आणि जरा वेळ द्या परिस्थितीला, सगळं काही होईल व्यवस्थित. असं अर्णवला आता ईश्वरी समजवत असते आणि तो तिथेच विचार करत पुन्हा उभा असतो. पण तो म्हणतो की नाही, जर ह्या सगळ्या राजेशमुळे ताईची अशी हालत होणार असेल आणि ती तुझ्यावर नको नको ते आरोप करणार असेल ना, तर मला ती सहन होणारच नाही आहे. मी जातो जरा, असं म्हणून तो बाजूला जात असतो. तेवढ्यातच आता ईश्वरीला उठता उठता चक्कर यायला लागते आणि ती ग्लानी येऊन अशी खाली तिथेच थांबते, बसते. तेव्हा अर्णव विचारतो की मिस इंदोर, काय झालं तुला? तेव्हा ती म्हणते की नाही काय नाही. तेव्हा तो विचारतो की मग ही चक्कर कशी आली अचानक? तेव्हा ती म्हणते की नाही नाही, असंच ते गडबड चालू आहे ना सगळी. तो म्हणतो की मला सांग, काही खाल्लं आहेस का? तेव्हा ती म्हणते की नाही, ते जरा खायचं राहूनच गेलं. तेव्हा अर्णव चिडतो आणि म्हणतो की काय गरज आहे हे सगळं करण्याची तुला? अगं तुला खायचं वगैरे समजतं की नाही? इतर बाकीची बडबड 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 करायला तुला बरोबर वेळ असतो, पण बाकी खायच्या वेळेला तुला समजत नाही. स्वतःची काळजी घ्यायची अक्कल आहे की नाही तुझ्यामध्ये? असं म्हणून तो आणखी तिच्यावर चिडत असतो. तर ईश्वरी आता गप्प बसलेली असते. नंतर मग ती पुढे काहीच बोलत नाही. अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे, आता इथे बस गप्प, मी काहीतरी खायला घेऊन येतो. तेव्हा ती म्हणते की सर आता इथे कुठे? तेव्हा तो म्हणतो की बसायचं गप्प, समजलं, जास्त बडबड करायची नाही. आणि मग इथे ईश्वरी बसूनच राहते आणि थकव्यामुळे तिला जरासा त्रास होत असतो. अर्णव तिथून तिच्यासाठी काहीतरी खायला आणायला निघून जातो. तर राकेश 7मध्ये जे काही सुरू असतं ते काचेमधूनच ICUमध्ये डोकावून डोकावून वल्लरी पाहत असते आणि म्हणते की नेमकं या राजेशचं काय चाललं आहे ना ते काही कळत नाही आहे. याने हे जे काही अपघात घडवून आणला आहे तो खरा आहे की याचं काहीतरी ढोंग आहे, याचं प्लॅनिंग आहे. कारण हा इतका बदमाश माणूस आहे ना, मी याला अगदी बरोबर आता ओळखलेला आहे. त्यामुळे नक्की याचं काय चाललं आहे ना ते बघितलंच पाहिजे. वल्लरी आता डोकावून त्या रूमकडे पाहत असते आणि म्हणते आतमध्ये जाऊन बघते, म्हणजे मला लक्षात येईल की ह्याने नेमकं काय केलं आहे ते. म्हणूनच आता वल्लरी आत जायला बघते ICUमध्ये. तेवढ्यात मागून पिऊन येतो आणि म्हणतो की मॅडम अहो हे काय करताय तुम्ही, प्लीज थांबा, असं आतमध्ये जाऊ नका. तेव्हा मग ती म्हणते की अहो मी फक्त बघायला चालली आहे, माझा जावई आहे तो, मग बघायला नको का, मी मामी आहे त्यांची. तेव्हा मग लगेचच डॉक्टर तिथून ते सगळं ऐकत असतात. सिस्टर बाहेर येते आणि म्हणते की काय चाललं आहे इथे ICUमध्ये, कुठला गोंधळ चालला आहे? तेव्हा ती म्हणते की हे बघा मॅडम, मला माहिती आहे, पण निदान माझी काळजी तुम्ही समजून घ्या. अहो मी मामी सासू आहे त्यांची आणि निदान माझ्या जावयाला काय झालं हे तरी मला आतमध्ये जाऊन बघू द्या. म्हणजे तुम्ही आमच्या पेशंटला भेटू देणारच नाही आहात का? हे कसलं काय आहे? तेवढ्यातच डॉक्टर येतात आणि म्हणतात की हे बघा मॅडम, मी समजू शकतो अगदी तुमचा कन्सर्न, पण आतमध्ये पेशंटचे ट्रीटमेंट चालू आहे आणि अशा परिस्थितीत आम्ही कोणत्याही नातेवाईकाला आतमध्ये सोडू शकत नाही. तेव्हा मग ती म्हणते की कसली ट्रीटमेंट, तुमची काय ट्रीटमेंट, नक्की तुम्ही काय करताय काय? आमच्या एका पेशंटला तुम्ही आम्हाला बघू देत नाही आहे, म्हणजे मला जरा वेगळंच वाटतंय. तेव्हा तो म्हणतो की बघा मॅडम, हे आमचे रूल्स आहेत आणि तुम्हाला फॉलो करावेच लागतील. तेव्हा ती म्हणते की मला फक्त इतकंच जाणून घ्यायचं होतं की त्यांची परिस्थिती कशी आहे, जगण्याचे चान्सेस आहेत की नाही. तेव्हा तो विचारतो की मॅडम अहो हे काय बोलताय तुम्ही, मला सांगा की तुम्ही कन्फर्म करून घेताय की विचारताय, नक्की काय चालू आहे? तुम्ही प्लीज इथे बाहेर बसा, मी तुम्हाला सगळी काही अपडेट्स देईन, तुर्तास तुम्हाला बाहेर बसावं लागेल. असं म्हणून तो आता वल्लरीला बाहेर झिडकारूनच टाकतो. वल्लरी आता म्हणते की नक्की काय आहे
आता या नक्की माणसाचं समजायचं तरी काय. एक काम करते, आता ती कोण होती बाई जी मला भेटली होती, म्हणजे त्याच्याबरोबर हॉटेलमध्ये होती. त्यावेळेला तिच्या लक्षात येतं की रिसेप्शनवाल्याने नाव सांगितलेलं की ही मोठी आसामी आहे, रिया कारखानीस. आता ती म्हणते की अच्छा बरोबर, म्हणजे याची ती गर्लफ्रेंड रिया, तिला कॉल लावला पाहिजे, म्हणजे तिला काही याबद्दल माहिती आहे किंवा तिने हे सगळं घडवून आणलं आहे का, हे सगळं मला समजेल. तेवढ्यातच आता तिथे अर्णव येतो आणि ईश्वरीकडे बघत बसतो. ईश्वरी आता खाली मान घालून झोपलेली असते. अर्णव तिथे येतो आणि म्हणतो की एक मिनिट मिस इंदोर. तेव्हा ती म्हणते की सर काय झालं. तेव्हा तो म्हणतो की हे बघ, हे घे कॉफी घे, म्हणजे तुला जरा बरं वाटेल. तेव्हा आता तो तिच्यासाठी कॉफी घेऊन येतो. ईश्वरी म्हणते की कॉफी. अर्णव म्हणतो की हो मला माहिती आहे तुला कॉफी आवडत नाही, पण इथे आसपास जवळपास असं काही नव्हतं आणि या हॉटेलचं कॅन्टीनही इतकं काही खास नाही. मला कॉफी मिळाली म्हणून मी ते घेऊन आलो तुझ्यासाठी. प्लीज आजच्या दिवस थोडी कॉफी घे, म्हणजे तुला जरा बरं वाटेल. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर तुम्ही पण घ्या ना कॉफी. अर्णव म्हणतो की मिस इंदोर काय चाललं आहे तुझं. तेव्हा ईश्वरीला तो ते बिस्किटचा पुडा देतो आणि म्हणतो की हे घे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे काय सर, क्रीम बिस्किट. तेव्हा मग तो म्हणतो की हो हो क्रीम बिस्किटच आहे, घे, म्हणजे मला एवढंच मिळालं. ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला माहिती आहे का की क्रीम बिस्किट खाण्यामध्ये ना काही वेगळीच मजा असते. म्हणजे हे जे काही बिस्किट आहे ते असं तुम्हाला दाखवते मी कसं खायचं असतं ते. आणि कसं आहे ना, मला ना पहिल्यापासून हे बिस्किट खूप आवडतं आणि आज तुम्ही हे आणलं त्यामुळे खरंच खूप बढिया वाटलं मला. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की ठीक आहे तुला आवडतंय ना, मग घे खाऊन. ईश्वरी त्याला म्हणायला लागते की सर हे बघा हे बिस्किट असं खायचं असतं. आता ती 2 जे स्लायसेस असतात बिस्किटची ते बाजूला करते आणि त्यातली क्रीम चाटत असते. आणि अर्णव म्हणतो की हे काय, तू हे अशा पद्धतीने खात असतेस बिस्किट्स. अगं जर कोणी बघितलं तर काय म्हणतील, अर्णव राजेश शिकेची बायको अशी लहान मुलांसारखी हे बिस्किट असं चाटून खातीये. तेव्हा ती म्हणते की सर अहो जी गोष्ट जशी आहे ना तशी खाण्यातच मजा येत असते, त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा बाकीचा विचार करायचा नसतो. हे घ्या, हे बिस्किट आता तुम्ही पण तसंच खा आणि बघा तुम्हाला काय भारी वाटेल ते. तेव्हा अर्णव म्हणायला लागतो की नको मिस इंदोर राहू दे, हे सगळं मला नाही जमणार. ईश्वरी म्हणते अहो सर ट्राय तर करा, बघा तरी किती मजा येते ते, घ्या. असं म्हणून ती आता त्याच्या हातात बिस्किट देते आणि म्हणते की ते 2 बिस्किट एकमेकांपासून वेगळे करा आणि ती क्रीम ना अशी, ती क्रीम घ्या आणि बघा अशी खायची. असं म्हणून ती आता त्याला दाखवत असते आणि त्यावेळेला ईश्वरी जसं करत असते ना तसंच अर्णव देखील करत असतो. तर इथे आता रिया ही खरं तर सर्वेशच्या शोधामध्ये असते, परंतु तो कुठेही सापडत नसतो म्हणून वैतागलेली असते. तेवढ्यातच आता सुप्रिया वल्लरी तिला कॉल करते आणि वल्लरी तिचा कॉल बघितल्यानंतर लगेच म्हणते की अननोन नंबर कोण असेल, पण ती तो फोन उचलते आणि म्हणते की हॅलो कोण बोलताय. तेव्हा ती म्हणते की हॅलो तुम्ही रिया कारखानीच बोलताय ना. मग लगेचच पुढे ती म्हणते की हे बघा मला क्रेडिट कार्ड लोन वगैरे काहीही नको आहे, मी ठेवते फोन. तेव्हा ती फोन कट करायला जाणारच असते. तेवढ्यातच मग वल्लरी म्हणते की एक मिनिट, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, मी कुठूनही लोनसाठी वगैरे फोन केलेला नाही आहे. तेव्हा मग ती म्हणते की कोण आहात तुम्ही. ते म्हणते की हे बघा मी तुमची शुभचिंतक आहे असं लक्षात घ्या. तुमचा जो बॉयफ्रेंड आहे ना राजेश, त्याचं नेमकं काय झालं आहे तुम्हाला माहीत हवं आहे का. तेव्हा ती म्हणते की राजेश असं कोणतीही व्यक्तीला मी ओळखत नाही. तेव्हा मग आता लगेचच ती म्हणते की अगं तू ओळखत नाही आहेस म्हणजे तुला कसं कळत नाही आहे, आत्तापर्यंत तो तुझ्याबरोबर होता ना, तो म्हणजे गोरा घारा डोळ्याचा असा कुरळ्या केसांचा, त्याच्याबद्दल बोलते मी. तेव्हा रिया म्हणते की हो तुम्ही सर्वेशबद्दल बोलताय, सर्वेश नाव आहे त्याचं. त्यावर मग आता ती म्हणते की हां तुम्ही काय, पण तुम्हाला नक्की काय हवी आहे त्याची माहिती. त्यावर आता वल्लरी म्हणायला लागते की अगो तो तुम्हाला फसवतोय समजलं का. त्याचं खरं नाव हे राजेश भोसले आहे आणि तो तुमच्याशी खोट्या नावाने फसवतोय. बऱ्याच जणांशी तो खोटं नाव घेऊनच वागत असतो आणि म्हणूनच त्याच्याबद्दल काय झालं हे जाणून घ्यायला इंटरेस्ट असेल का. त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे फार मोठं आणि तो हॉस्पिटलमध्ये शिफ्ट आहे. तुम्ही प्लीज एकदा येऊन बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि मी तुम्हाला ही महत्त्वाची बातमी सांगितली, आता पुढे काय करायचं हे तुमचं तुम्ही बघायचं आहे. तेवढ्यातच आता वल्लरी तो फोन कट करते आणि नंतर मग म्हणते की वा आता इथे मजा येणार आहे. या रियाला मी या राकेशबद्दल सगळं काही सांगून टाकलं आहे. आता ही रिया इथे येऊन मोठा तमाशा घालणार आहे. आता नक्की काय घडणार आहे ना ते बघायला खरंच मला खूप मजा येणार आहे. असं म्हणून आता वल्लरी ही खुश होत असते आणि म्हणते की एकदा की अंजलीसमोर ना या राकेशचं बिंग फुटलं ना की ह्याला घराबाहेर काढायला सगळेजण मोकळे. आणि ह्याचा जो काही प्रॉपर्टीवर डोळा आहे ना, हा डोळा मी असाच बाजूला काढून टाकणार या रियाच्या मदतीने. फक्त ही रिया एकदा हॉस्पिटलमध्ये आली पाहिजे. हिने येऊन इथे धिंगाणा घातला ना की मग सगळ्या गोष्टी अगदी सोप्या होऊन जातील.
नंतर आता ईश्वरी ही अर्णवला बिस्किट खायचं शिकवते आणि म्हणते की बघितलं सर किती मजा येते ना असं बिस्किट खायला. बरं आता तुम्ही हे खाल्लं तुम्हाला मजा आली की नाही? तेव्हा अर्णव म्हणतो की हो अगदी लहानपणीसारखं वाटलं. नंतर ईश्वरी आता ते बिस्किट खात असते आणि त्याला म्हणते की आता तुम्ही पण कॉफी प्यायची आहे. अर्णव म्हणतो की नको मिस इंदौर मला नको आहे तू पिना कॉफी. ती म्हणते की तुम्ही नाही प्यालात ना तर मी पण नाही पिणार. मग तो म्हणतो की ओके ठीक आहे दे. आता ती ते 2 कप असतात त्यामध्ये अर्धी कॉफी करते आणि अर्णवला देखील प्यायला देते. आणि इतक्या वाईट परिस्थितीतही ईश्वरी अर्णवची काळजी घेत असते. आता अर्णव आणि ईश्वरी दोघंजणी एकमेकांशी जरा हसत खेळत प्रेमाने काही बोलत असतात. तेवढ्यात अंजली समोरून येते आणि त्या दोघांनाही असं हसत खेळत कॉफी बिस्किट खात असताना तिला हे सगळं पाहून खूप राग आलेला असतो आणि पुन्हा एकदा तिच्या लक्षात येतं की यांना दोघांना काहीच पडलेली नाही आहे राजेशच्या अपघाताची. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अंजली अर्णवला धमकी देत असते की एक गोष्ट लक्षात ठेव चिंटू, जर यांना काहीही झालं ना आणि हे जर शुद्धीवर आले आणि यांनी स्टेटमेंट देताना हिचं नाव घेतलं की हे सगळं घडवलेलं षडयंत्र होतं किंवा हा सगळा प्लॅनिंग होता, हे एकदा जरी मला यांच्याकडून समजलं ना की हे सगळं या ईश्वरीमुळे घडलं आहे तर मी तिला सोडत नसते बघ अर्णव, मी हिला जेलमध्ये पाठवतच असते. असं म्हणून आता ईश्वरीकडे ती बघायला लागते आणि हे ऐकून अर्णवला देखील पुन्हा एकदा धक्का बसलेला असतो. कारण की उठसूट अंजली फक्त आणि फक्त ईश्वरीवरच आरोप करत सुटलेली असते. याचा अर्णवला आता खूप राग आलेला असतो. नमू इशूला भेटायला येते आणि म्हणते की मला सांग इशू, हे सगळं नक्की काय आहे? म्हणजे ह्या राकेशचा खरंच अपघात झाला आहे की हे पुन्हासारखं त्याचं सगळं नाटक आहे? मला कळत नाही आहे, हे सगळं खरं झालं आहे का? आणि जर हे झालं आहे तर मग हे सगळं काय आहे? असं अचानक घडलं तरी कसं? असं आता ती नमू तिला विचारत असते आणि सगळ्या गोष्टींचे तपास करून घेत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्णव हा समोरच असतो. काही औषधांची बिल वगैरे घेऊन येतो. आजी तेवढ्यात मामाला आणि आकाशला विचारत असते की मला सांगा, जावई बापूंच्या विरोधामध्ये हे असे काय पुरावे मिळवणार होते? नक्की यांचे असे काय पुरावे होते? आणि तेवढ्यातच आकाश येऊन विचारतो की दादा, मला सांगशील का की जिजूंच्या विरोधात काय पुरावा होता नक्की? तेव्हा आता अर्णव हा त्याच्याकडे बघत राहतो, कारण सगळेही त्याच्या विरोधात जात असतात. आता नेमकं पुढे काय घडणार आहे? रिया हॉस्पिटलमध्ये येईल का? पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.